हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हाला काय वाटलं आज काय सेकंड पॉडकास्ट येणार नाही, पण येणार आहे. ते तर मी असंच शॉर्ट पॉडकास्ट, मला पण खूप कमवायचं आहे ना मंडळी, मग मी कशाला सोडू. तुम्हाला माहिती आहे ना ते असं लाईफ चेन असते, असं म्हणजे एकाला खाणारा दुसरा असतो. तर तसंच आपल्या कामाचं पण असतं ना, की बाबा एक आता मांसाड रक्तपिपासू ती त्यांचं रक्त पिते अंड्यांचं, आणि ते त्यांना खाऊन कमवते, माजली आहे. मग रक्त तिचं पिपासणारं तिचं रक्त पिणारं पण कोणतरी असणारच ना. असंच असतं ना, एकाचं दुसरं दुसऱ्याचं, आणि म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, तर तसंच फायनल कन्झ्युमर. तसं मग मी आहे. फरक इतकाच आहे की तुम्ही लोकांचं रक्त पिऊन माजता, लोकांना उल्लू बनवून त्यांना ठगवून तुम्ही माजता, बंगले बांधता आणि काय काय त्यांच्या जीवावर करून त्यांनाच माज दाखवता, आणि आम्ही फक्त आणि फक्त तुमची मजा घेतो. ते ऊसाचं कसं असतं की फक्त थोडंसं रस काय आहे तो घ्यायचा आणि बाकीचं थुकायचं, जास्त मुळापासून खाऊ नये म्हणतात ना, तसंच आम्ही तुला तुझ्या लायकीत ठेवलं आहे. बस तुला मुळापासून आम्ही काही तुझा आस्वाद घेत नाही, तुला काही करून तुझ्याबद्दल बोलून कमाई खाण्याचे इतके वाईट दिवस आले नाही आणि ते कधी येऊही नाहीत. तू फक्त टाइमपास आहे, स्वतःला खूप मोठी शाणी नको समजूस. लिटरली म्हणजे तू फक्त आणि फक्त तुझी सच्चाई दाखवायची म्हणून मी टाइमपास करते. आणि का मी तुझ्यावर जर काही बोलते किंवा मी जर तुझा व्हिडिओ बघते, एवढा त्रास घेते, तर त्याच्या बदल्यात मला काहीतरी मिळावं, काहीतरी तरी माझ्या मेहनतीचा फळ मला मिळालं पाहिजे. आणि जर लोकांना तू इतकी आवडत नाहीस आणि इतकी म्हणजे तुम्ही सगळेच हे ज्यांना मी रोस्ट करते सगळेजण, तर तुमच्या बाबत लोकांचं इतकं म्हणजे लोक कंटाळली आहेत तुम्हाला, तर त्यांना पण थोडा आधार, तर ते पण पुण्य मी पदरी पाडून घेते. हो, हे सगळं मी का बोलते ते मी तुम्हाला आता सांगणारच आहे. आजचं बाय द वे पॉडकास्ट बोंबाडवर आहे, पण हिला असं वाटलं असेल की आताच हिने माझ्यावरती शॉर्ट व्हिडिओ टाकला, आता काही परत माझ्यावर येत नाही. तर तसं नाही, मला आता मी तर म्हणते की आता मला जितकी मजा करता येईल ना, मी तितकी मजा करणार आहे, मजा घेणार आहे, आणि मस्त मला खूप मस्त. आणि माझ्याकडे वेळ आहे आता सध्या, तर पुरेपूर सदुपयोग का नाही करून घ्यायचा ना वेळेचा. हो, आता माझा शॉर्ट व्हिडिओ झाल्यानंतर एका अंडीने मावसाडच्या इथे कॉमेंट केली. आता ती अंडी आहे की मावसाड आहे ते त्यांनाच माहिती. सो कॉमेंट बघून घ्या, मग पुढे बोलते. ओके, सो जी पहिली कॉमेंट आहे, इतका मोठा निबंध लिहिलेला आहे, ते तर म्हणजे मावसाडची जुनी सवय आहे निबंध लिहिण्याची. आणि त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे की वेळ वाया घालवतात आणि बघतात आणि असं तसं, आणि तुझ्या ह्याच्यामध्ये त्यांना इतकं आवडतं तुझं आयुष्य बघायला आणि मग त्याच्यावरती चर्चा करायला. आणि ह्याच बाईची काही दिवसापूर्वीची का आदल्याच व्हिडिओची कॉमेंट आहे, म्हणजे कालच्या व्हिडिओलाच, की पहिल्याच मिनिटाला 200 व्ह्यूज, आम्ही सगळी कामं सोडून वाटच बघत असतो आणि सगळी स्वयंपाकघरातली कामं सोडून तुझा व्हिडिओ बघायला बसतो. म्हणजे ह्यातच कळतं की ही बाई किती रिकाम टेकडी आहे. आणि ही बाई दुसऱ्यांना सांगते की दुसरे लोक काय आणि व्हिडिओ बघतात आणि काय करतात. अगं बाई, तू स्वतःचं बघ. इतकी रिकामी, इतकी फालतू, इतकी गावाने घराने सगळ्यांनी जेवून सोडलेली, तुला काही कामधंदे नसतात, व्हिडिओची वाट बघत बसलेली असते, आलं नोटिफिकेशन की लगेच उघडतेस, त्याच्यावरनंच कळतं की तू किती फालतू आहेस आणि तू कशासाठी व्हिडिओ बघते. जर तुला असं वाटतं की लोक जर त्यांना इंटरेस्ट आहे हिच्या मावसाडच्या आयुष्यात म्हणून ते व्हिडिओ बघतात, मग तू कुठल्या वेगळ्या कारणासाठी व्हिडिओ बघते. मग तू कोणाला बोलायला तुला तोंड कसं आहे ग. वसाडे, गाव जेवाडे, आणि इकडे तिकडे सगळीकडे गू खात असते, माझा पण खायला येते हां काय, आणि माझ्या सबस्क्रायबर्सचा, माझ्या व्ह्युअर्सचा पण खातेस. ती त्याच्यानंतरची जी शेरणीवाली जी कॉमेंट केली आहे, ती आमचे जे काही कॉन्व्हर्सेशन असतात, आमच्या ज्या कॉमेंट्स असतात, ते आमचं वाचून जातात आणि तिकडे स्टाईल मारतात. ही मावसाड पण काय ते भाई, आणि आम्ही आमचं जे असं चांगलं फ्रेंडली बॉन्डिंग आहे ते आमचं नॅचरल आहे, आम्ही त्याचं ढापत नाही तुमच्यासारखे. आणि स्वतः इकडे येऊन बघून जातात, आमच्यासारखं बोलायचा प्रयत्न करतात. हे
जेवाडे गू खाणारे. आणि राहिली ती दुसरी चोंबडी, काय तर तोंड का नाही दाखवत, तोंड दाखवून बोलली असती, तर त्याचं उत्तर मी ऑलरेडी दिलं आहे आणि त्याच्यावर मला पुन्हा चर्चा करायची नाही आहे. ते फुल अँड फायनल मी एकदा सांगितलेलं आहे. कृपा करून तो व्हिडिओ बघावा, ठीक आहे. तर त्या मावसाडला काय, येडीला काय कळते. आणि त्याच्यावरचे आता रिप्लाय, त्याच्यावर मावसाडने जे रिप्लाय दिलेत त्याच्यावर जरा येऊया. तर मावसाडच्या म्हणण्याप्रमाणे मावसाड काय अजून घर घेईल, म्हणजे आपण बोलत राहणार आणि ती अजून घर घेणार. तर मावसाडे, तू आत्ता नाही कुठे काय धंदा करून घर घेतलं तर तू मोठा शहाणपणा दाखवते. तुझ्यातला आणि आमच्यातला मेन फरक काय माहिती आहे, आम्ही घेतो आणि आम्ही पुढे मूव ऑन करतो आणि अजून पुढे पुढे प्रगतीकडे, प्रगतिशील मार्गावर, त्याच्यावरती आम्ही आमचं फोकस, लक्ष केंद्रित करतो. तुझ्यासारखं एकच काहीतरी करायचं आणि मग त्याच्यातच घुटमळत पडत नाही, त्याचाच माज दाखवत फिरत नाही. आणि नाही आम्ही कोणाला काय सांगत की काय केलं आहे आयुष्यात, काय नाही. ह्याच्यावर पण आमचं बोलणं झालं आहे की इवन तुझं काय, त्या बोंबाडचं काय. आम्हाला लोकांकडनं व्हॅलिडेशन नको आहे. आम्ही लोकांना दाखवत नाही, नाही माझे सबस्क्रायबर्स दाखवत. तरी मी एकदा सांगितलं आहे की ते काय, किती उच्च शिक्षित आहेत, किती काय काम करतात, काय त्यांचे अचीवमेंट्स आहेत. ते तुला ते जॉब, त्या पदव्या, त्या तुला माहिती पण नसतील. त्यामुळे ना तू ही भाषा करूच नको. आणि जो मेहनतीने कमवतो आणि मेहनतीने काहीतरी उभं करतो ना, त्याला दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनची गरज नसते. आणि ती व्यक्ती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करत नसते, ती स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या खुशीसाठी करत असते. त्याच्यामुळे आम्ही जे आमचं आहे आमच्यापाशी, आम्हाला ते कोणाला दाखवण्याचं अजिबातच सोस नाही आणि आम्हाला काही गरजही वाटत नाही त्याची. सो तुला जो विचार करायचा आहे तो कर, पण हे अपेक्षा करू नको की तू जे दाखवशील ते सगळं आम्ही गोड मानून घेऊ. पण गोडीत तुझे मारू इतकं मात्र नक्की. आणि राहिला प्रश्न, कामच अशी असतील म्हणून तोंड दाखवत नाही, मग घरचे ठेवतील का जागेवर. काय बोलू, म्हणजे तू ह्याच्या आधी एकदा काय ते पायताणाने फोडलं असतं वगैरे, त्याच्यातनं तुझे संस्कार दिसतात, तुझे घरचे कसे आहेत, तुला काय ट्रीटमेंट, तू काय बघितलं आहेस लहानपणापासनं अजूनही, म्हणजे तुझ्या घरचं बॅकग्राऊंड दिसतं तुझ्या भाषेवरनं आणि तुझं जे काही तू एक्झाम्पल्स देतेस त्याच्यावरनं. आणि राहिला प्रश्न की तशी कामं असतील म्हणून तोंड नाही दाखवत, जी व्यक्ती अशी काही कामच नसतील, ज्यांचे कृत्य असे असतील म्हणून तेव्हा ते असं करतात, आणि ज्यांची कृत्य चांगली असतात ते कधीच असं तोंड लपवायची त्यांच्यावर वेळ येत नाही. ह्याला मी दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह देते मावसाड. काय आहे ना, काही जणं असतात ना, त्यांना काही असं स्वतःची प्रायव्हसी जपणं हे खूप इम्पॉर्टंट असतं, आणि जो ज्याचा त्याचा चॉईस आहे, जे मी आधी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. पण अदर दॅन दॅट मी हे म्हणेन की जे लोक तुझ्यासारखे, जे धंदेवाल्या बाया असतात, ज्यांना आमच्या इथे आमच्या समाजामध्ये म्हणतात, सो प्रत्येक वेळेलाच तोंड दाखवून कामं करणाऱ्या किंवा करणारी ही जेन्युइन असेल आणि तीच चांगली, आणि जे कोणी खरं काम करतात किंवा जे कोणी चांगले आहेत, ज्यांचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे, तेच लोक असं तोंड दाखवतात, असा गैरसमज बाळगू नकोस मावसाड, ठीक आहे. कारण काही खानदान, काही कुटुंब असे असतात ज्यांच्यामध्ये परंपरागत हा धंदा चालतो, आई, बहिणी, मावशी, आजीपासनं, आणि तोच कॅरी फॉरवर्ड होतो, तर त्यांच्यासाठी ते नॉर्मल आहे, जसं तुझ्या खानदानामध्ये. त्याच्यामुळे तू तोंड उचकटून येतेस आणि तू तोंड वर करून जे काही करायचं ते करतेस, कारण का तुझ्या घरात ती सवय आहे, तुझ्या घरात ती परंपरा आहे. आणि दुसरी गोष्ट, अशा बायकांची जी कमाई खातात ना, त्यांना आमच्या इथे भांड म्हणतात. तर चच्चू हा त्यातलाच एक आहे. त्याच्यामुळे आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, आणि तू जे काही बोललीस ना त्याचा जरा अशा बाजूने पण विचार करून बघ, कारण हीच तुझी आणि तुझ्या घरच्यांची रियालिटी आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबियांना काय माहिती आहे आणि मी चेहरा का नाही दाखवत आणि काय नाही, त्याचा विचार तू जास्त लोड घेऊ नको. तुझ्यासारख्या धंदेवाल्या बाईच्या तोंडून ते शोभत नाही.
तू धंदा कर आणि तुझी भाड तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या आयशीला खाऊ दे. कुठेच तोंड दाखवायला तुला जागा राहिली नाही. तुला सगळीकडे तुझी ख्याती पसरली, किती भाडखाऊ आहे तो चच्चा ते पण कळलं. त्यावरूनच तुला मुंबई पण सोडावं लागलं, तिथून तोंड काळं करावं लागलं. गावातही तुला तोंड दाखवायला जागा नाही म्हणून स्वतःच्या गावात स्वतःच्या जिल्ह्यात तुला घर नाही, आता तिथे घाण करायला गेलीस. तिथून आता दुसरीकडे जायचं तुझं प्लॅन आहे, तिथे धंदा करशील, मग तिथे तोंड काळं झाल्यावर आणि दुसरीकडे घर घेशील. हीच तुझी लाईन आहे ना धंद्याची. आणि राहिला प्रश्न बोंबडीचा, तर बोंबडीला मी काल पण बोलली आणि असंच मी चड्डीला मल्टिपल टाइम्स तिला मी आगा केलं होतं, तिला अवेअर केलं होतं. तसंच मी बोंबडीला पण म्हणते की बोंबडे, हिचा इतिहास आहे, ही असंच करते, ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारते आणि नंतर मग काम झालं की त्या व्यक्तीशी भांडण करून बाजूला होते. हिने बरखाबरोबर पण असंच केलं, बऱ्याच जणांबरोबर. भांडकुदळबाई आहे, तू पण आहेस म्हणा. तर मला असं वाटतं की रबने मिलादी जोडी आहे, यांना देवानेच एकत्र आणलं आहे आणि ह्याच्यातनं ह्या दोघीच एकमेकींच्या मारून आपल्याला आपले एफर्ट्स कमी करणार आहेत असं मला एकंदरीतच चित्र दिसतंय. कारण बोंबाड पण कमी नाही आहे, चड्डी फसली, चड्डी रेडी होती, पण बोंबाड पण कमी नाही आहे आणि मावसाड पण कमी नाही आहे. आणि बोंबाडचा तर म्हणजे खानदानी आपल्याला माहितीच आहे की तिने काय, ती लेवलची आहे, ती काय करू शकते. तर मावसाड आता तिच्याबरोबर जर असं काही करायचा विचार करते तर खूप मजा येणार आहे. अँड आय एम वेटिंग फॉर दॅट डे की या दोघीच एकमेकींची जाम मारतील यूट्यूबवर आणि आपण सगळेजणं ते विटनेस करू. खूप मजा येईल मंडळी ना. कारण मी आता हे नोटीस करते की प्रत्येक कॉमेंटमध्ये मावसाड बोंबाडला मेन्शन करते, नंतर मग त्या खोट्या कॉमेंट करते, त्याच्यामध्ये पण असे काही वर्ड्स वगैरे यूज करते की जेणेकरून बोंबाडवर आळ यावा आणि बोंबाडला जास्त शिव्या पडाव्यात आणि माझं लक्ष बोंबाडकडे जावं. असे काही धंदे हिचे आता चालू आहेत मावसाडचे. पण बोंबाडला ते लवकरच कळेल आणि मग कळलं पण असेल एव्हाना, पण ती काहीतरी वेगळा हिची मारायचं विचारात असेल. सो मस्त बजाते रहो एक दूसरे की, हम लोग मजे लेंगे. काय म्हणते, बरोबर ना. सो एनिवेज मावसाडला जितकं बोलायचं होतं ते कमीच आहे खरं तर. आता आपण दुसऱ्या आपल्या मेन कॅरेक्टरकडे जाऊया, जे म्हणजे बोंबाड. अरे बापरे, तिचं पण रे बाबा, मी तुम्हाला ना लिहून देते मंडळी. ते पूर्ण जे सेटअप आहे ना ते थोड्या दिवसात चेंज होईल. कदाचित तिथला एक सोफा पण कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट होईल किंवा त्या सोफ्याचं थोड्या दिवसांनी डायरेक्शन चेंज होईल, सगळं होईल. आता काय आहे माहिती आहे, आता फक्त ते इगो बाबा खूप मोठा आहे ना, मला सगळं समजतं, तर ते दाखवायचं आहे. आणि मग कोणीतरी सांगण्यावरून मी का करू, म्हणून मग आता ते बोंबाड करायला तयार नाही आहे. आता तिचं असं आहे की नाही, हे मी केलं आहे तेच बरोबर आहे, हेच बरोबर आहे, हे असंच असलं पाहिजे, तुम्हाला काही समजत नाही. मला एक कळत नाही ह्या लोकांचं की जर ह्या लोकांना ना काही कोणाचं ऐकायचं नसतं तर मग कशाला सांगतात ना. म्हणजे हे म्हणजे अंड्यांची मारण्यासारखं आहे की अंड्यांना सांगायचं की तुम्ही सुचवा आणि मग त्यांनी सुचवलं की त्यांच्यावरच डाफरायचं, त्यांनाच उलटं बोलायचं, त्यांना त्यांची लायकी. म्हणजे खरं काय जोक आहे यार ह्यांचा. म्हणजे ह्यांचा पण, ह्यांच्या अंड्यांचा पण मला काही कळतच नाही. त्यांना काही लेवल, काही इज्जत नावाचा प्रकार कसे आहे ते, कसं सहन करतात. नाही तो नाही सहती बाबा. म्हणजे हिनेच सांगितलेलं की तुमच्याकडे काय आयडियाज असतील, तुमच्याकडे काही डेकोरेशनचं काय असेल तर तुम्ही त्या द्या. आणि मग नंतर मग लोकांनी सांगितलं आणि चला एखाद दुसरी कॉमेंट असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण 80% लोकांनी तेच सांगितलं. 80 काय 90% लोकांनी. इवन तिने त्या क्लॅरिफिकेशनचा व्हिडिओ बनवल्यानंतर, तो की कालचा व्हिडिओ होता, त्या व्हिडिओलाही लोकांनी परत कॉमेंट केले आहेत की नाही ते चांगलं दिसतच नाही आहे, ते खूप गिचमीड आहे खूपच, आणि थोडं स्पेस पाहिजे होतं, थोडी जागा पाहिजे होती, एवढं काही हे 2-2 हे ठेवण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे त्या व्हिडिओलाही लोक तेच म्हणत आहेत. तर कुठेतरी माणसाने विचार करायला पाहिजे की ॲटलिस्ट एक तरी, 2 आहेत ना तुझे, तर एक सोफा तरी तू त्यांच्या सजेशनप्रमाणे हलवू शकली असतीस. खरंच मला पण असं वाटत होतं की एवढं 2-2 ते सोफे आणि काय, म्हणजे एक तिला तो फ्री मिळालेला आहे, फुकट तो घरमालक ठेवून गेलेला आहे, मग तो पण तिला जीवावर आला आहे टाकायला. आणि दुसरा जो आहे तो ती तिथून घेऊन आलेली आहे. आता काय माहिती ते कोण घ्यायला तयार नाही, काय नाही. पहिले तिने त्याच्या सकट विकण्याचा प्रयत्न केला तरी कोणी घ्यायला तयार नाही. मग काय फायदा मग तो सोफा विकून पण जर कोण म्हणजे
पैसे फ्रीमध्ये पण कोण घेत नाही आहे, तर आपणच यूज करूया म्हणून तो घेऊन आलेले आहे. तर ते सगळं असं आहे आणि त्यामुळे मग तिला ते कुठेतरी काहीतरी ॲडजस्ट करायचं आहे, घुसडायचं आहे आणि तिने ते घुसडलेलं आहे. काय क्लॅरिफिकेशन देत होती मला काय समजेनाच, की हे जर असं ठेवलं असतं तर ही पुढची स्पेस काही कामाला आली नसती, का नसती आली? म्हणजे काय फरक पडला असता? फक्त डायरेक्शन चेंज होणार होतं आणि उलट ॲटलिस्ट ते बाहेर बघायला तरी मिळालं असतं. ते काय उलटं बसून समोर दुकानाचं शटर बघणार का? हां. आणि काय बडबडत होती, एकदम झुरका पाला सगळं एकत्र खाऊन बसलेली वाटतं. आणि लिटरली आजकाल काय तिथे असं कोंबून ठेवते की काय माहिती हिला, असं म्हणजे ते काय तोंड वाकडं झालं हिचं काय काय कळे ना, असं एका बाजूला एवढं असं फुगलं आणि असं असं करून बोलत असते. बाई, खोटं बोलल्याने वाकडं झालं वाटतं तुझं तोंड. तर ते चोरियनचा काहीतरी साईड इफेक्ट झाला आहे. ते एक साईडला गाल असा वाकडा वर झाला आहे आणि एका साईडला तिने ते लिप्सचं पण केलं होतं ना, लिप्समध्ये इंजेक्शन, तर त्याच्याने तिचं असे ओठ पण असे झालेत वाटतं, एका बाजूला पूर्ण वाकडे. आणि काय ते कपडे घालते, एकतर आहे एवढीशी वटक बैंगन आणि त्याच्यामध्ये पण तिला एवढं शॉर्ट होतं, म्हणजे तो ॲक्च्युअलमध्ये किती शॉर्ट ड्रेस असेल जे ती घालते. आणि ते एवढे लार्ज प्रिंटवाले जॉमेट्रिकल डिझाईनवाले वन पीस घालत असते. आणि तिची बॉडी लँग्वेज आणि जे काही तिचे सतत ते हातवारे आणि असं असं जे करून बोलते ना, त्याचं मी सर्च केलं आणि त्यानुसार असं समजलं की हिच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे. ज्या लोकांमध्ये कमी कॉन्फिडन्स, जे लोक दोज हू हॅव लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ते लोक जास्त असे हातवारे करतात सतत, म्हणजे एक्सेसिव्ह हँड मुवमेंट्स करतात, डोक्याला, स्किन म्हणजे गालाला, चेहऱ्याला, त्याच्यानंतर केसांना असं सतत हात लावणं, गळ्याकडे हात लावणं. हे जे हिचं जे बॉडी लँग्वेज आहे ना, इट शोज ती अजिबात कॉन्फिडेंट नाही आहे आणि भयंकर खोटं बोलते. तिला सतत कसली तरी भीती आहे आणि त्यामुळे ती असं वागते. तर ते पण पाहिजे तर मी स्क्रीनशॉट लावते, तुम्ही बघू शकता. आणि काय बोलते ना, ते अशा आतापर्यंत तर ते आपलं आपलं बोलणं तर होतंच, पण आता ही बोलण्यामध्ये असं बोलते जसं काय खरंच कोणतरी अंडे तिच्या घरी येणार आहेत, किंवा हिने काहीतरी असं एअरबीएनबी उघडले आणि ती त्याची ॲडव्हर्टाईज करते किंवा सांगते त्याचे जे फीचर्स आहेत ते कोणाला तरी एक्सप्लेन करते असं वाटतं. जसं की तुम्ही इथे बसू शकता, इथे आरामात निवांत बसू शकता, तुम्हाला हवं तर तुम्ही हे पण उघडू शकता, हे पूर्ण उघडतं असं, तुम्ही हे पूर्ण उघडून इथे बसू शकता आणि काय पण असं पॉपकॉर्न खाऊ शकता, जेवू शकता, लंच डिनर ह्या सगळ्या गोष्टी करू शकता, जेवू पण शकता तुम्ही इथे, जेवी पण करू शकता. आणि हे इथून तुम्हाला छान असा व्ह्यू पण आहे, हे शटर तुम्ही बघू शकता इथे बसून आणि एकदम कम्फर्टेबल वाटणार तुम्हाला. म्हणजे हे असं वाटतं की कोणतरी येणार आहे तिथे आणि त्यांना ती सांगते की तुम्ही हे पण करू शकता, तुम्ही ते पण करू शकता आणि तुम्ही इथे असा आस्वाद घेऊ शकता. कोण येणार आहे बोंबडे? म्हणजे बोलण्याची पण काय पद्धत आहे? तू नॉर्मल पण बोलू शकते की इथे आम्ही असं करू शकतो, किंवा इथे आपण असं करू शकतो, असंही तू बोलू शकते. पण तुम्ही करू शकता म्हणजे कोण कोण तुम्ही? कोण आता काय सगळ्यांना देते की काय तिकीट टू फ्लक्झमबर्ग? चालेल का? आले तर तयारच असतील. उप्स, ट्रान्स नाव. सो आता मला वाटतं की सगळ्यात पहिले तर सासूबाईंना बोलव, कारण ट्रान्सचं त्यांना बघण्याची खरंच गरज आहे. आणि त्यांना सांग की तुम्ही असं बघा सासूबाई, तुम्ही इथे अशा बसू शकता, तुम्ही हे पण करू शकता, आणि पाहिजे तर वडापाव मम्मीला पण बोलव, दोघींना एकत्र बोलव ना. खूप छान असं छान व्ह्यूज पण येतील. मला सवयच आहे तुला छान छान आयडियाज देण्याची, त्याच्यामुळे मी तुला ही छान अशी आयडिया दिली. खूप 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 छान. आणि मी आणि मण्याने खूप विचार केला आणि आम्ही खूप असं विचार केला होता की आम्ही काय करायचं आणि कुठे काय ठेवायचं आणि कसं छान दिसेल. हे आम्ही असंच केलेलं नाही, ह्याच्या मागे आम्ही खूप विचार केलेला आहे. विचार काय नाही केला, इकडचं तिकडचं ढापलं, अजिबात अक्कल नाही, दोघांनाही काही अक्कल नाही. इतकं बकवास म्हणजे असं वाटतंय की काय त्या लिव्हिंग रूमचा काही उपयोगच नाही. एक आउटडोर लिव्हिंग रूम बांधलं हिने आणि त्याच्यामध्ये ही झोपणार पण, जेवणार पण, खाणार पण, पिणार पण, ढुसकांडा सोडणार पण, सगळं करणार.
आणि राहिला प्रश्न की आम्हाला नको होतं, आम्हाला ते ओपन स्पेस नको होतं आणि माझ्या मुलींच्या एवढ्या रूम्स आहेत, त्यांचं तिथे हे आहे ते आहे आणि एक्स्ट्रा प्ले एरिया पण आहे त्यांच्यासाठी. सो आम्हाला अजून ओपन स्पेसची काही गरज नव्हती. अरे ओपन स्पेस मुलींसाठी हवं आहे असं कोणीच बोलत नाही आहे. ते दिसायला बरं दिसलं असतं. बरं तुझं घर काही असं 10 बाय 10चं किंवा असं काही हे नाही आहे की खूपच कॉम्पॅक्ट आहे की ते एक्स्ट्रा रूमची आणि असं काहीतरी एक्स्ट्रा करण्याची काहीतरी गरज होती. ते एक सनरूम काढलंय, ते असं चिल मारायला एक सोफा आणि एक ते फक्त टेबल आणि ती स्क्रीन जे काही तू लावलं आहेस ते लावलं असतं तरी इनफ होतं. ते एवढं मोठं टेबल बाहेर आणून ठेवलं. किती जेवणार, किती खाणार, इथे खाणार तिथे खाणार, सगळीकडे सगळीकडे हिला हे करायचं असतं. आणि जेवीचं म्हटलं तर एक सोफा इनफ आहे. कशाला 2-2 कशाला पाहिजेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि आतमध्ये पण बाहेर पण आणि बाहेर पण 2 वेगळ्या ह्याच्यामध्ये, बाहेर पण सतत एकाच ठिकाणी करून कंटाळा नको याला, असं काही आहे का? म्हणजे काही अर्थ नाही आहे त्याला. इतकं म्हणजे इतकं गिचमीड आणि तो झोपाळा ठेवला आहे. आणि फॉर गॉड सेक इट इज झोपाळा, झुला असं काहीतरी बोल. झोका नाही, झोपाळ्यावर बसून जे आपण घेतो ना त्याला झोका म्हणतात, त्याला झोपाळा म्हणतात. नंतर कोणी बोललं तर बोलायचं मी काय वाटलं, त्या भाषेची हीच अजून काय वाट लागायची राहिली आहे. आणि इतकं खोटं बोलते, इतकं खोटं बोलते की हिला धाप लागते अक्षरशः. म्हणजे असं तिला असं होतं की बाबा माझा पॉईंट मला प्रूव्ह करायचा आहे, मला माहिती आहे ते चुकीचं आहे, पण मला ते लोकांना असंच म्हणजे मला ते माझा अट्टाहास आहे की हेच बरोबर आहे, मलाच सगळं माहिती आहे आणि मला सगळं माहिती राहतं, तुम्हाला काही माहिती नाही राहत. जरी मी तुम्हाला बोलली की तुम्हाला सगळं माहिती राहतं, तुम्हाला हे पण माहिती राहतं, तरी तुम्हाला काही माहिती राहत नाही, तुम्ही जास्त शाणे बनू नका. असं म्हणजे जेव्हा आपल्याला खूप राग येतो किंवा आपली खूप चिडचिड होते आणि आपल्याला बस असं आपण दात ओठ खाऊन एकदा ते आपला श्वास असा चढतो ना, तसं लिटरली तिचा श्वास चढला होता. तुम्ही ऑब्झर्व करा मंडळी. कारण मी जेव्हा व्हिडिओ बघत असते ना तेव्हा मी त्या माणसाची बॉडी लँग्वेज, तिचा आवाजाचा टोन आणि सगळं काही ऑब्झर्व करत असते. तर जेव्हा ती हे एक्सप्लेनेशन देत होती की हेच बरोबर आहे, हेच असं असलं पाहिजे, तेव्हा तिचा श्वास असा फुलला होता अक्षरशः. म्हणजे तिच्या ते इगोवर इतकं आलंय ना, इतकं आलंय की तिला फक्त हेच हवंय की नाही तू खूप छानच अरेंजमेंट केली आहे आणि तुझ्यासारखं कोण नाहीच आणि तुझं घरासारखं जे काही तू खोट्यावर बांधलेस ना इमले त्यासारखं काहीच नाही. हे असं तिला फक्त ऐकायचं आहे. आणि जेव्हा ते तिला ऐकायला मिळत नाही आहे तेव्हा तिचं ते एकदम ती तिरमिरली आहे. किती ते आणि मोठे मोठे बचके घेत होती बापरे, जेवायला बसलेली तर. आणि काय म्हणजे मॅनर्स पण नाही आहेत साधे. ते कसं दिसतंय ते कॅमेरावर आणि ते असं तोंडात ठेवून असं आपलं पहिलं पण बोलू आपण असं बसायचं ना नाही का, पण तेव्हा आपल्याला एवढं असं रेग्युलर नाही व्हायचं नाही का. आता म्हणून मजाच येते ना. अरे बाबा खा ना आणि काय ते बघा तेव्हा त्या बघितलं तिथे ढुसकांड्या सोडायला परत चणे घेऊनच बसलेली. चणे चणे चणे. छान झालंय ना, काय छान झालंय, मस्त छान वास येणार आहे आता, पसरणार आहे सुगंध. तिथे एअर फ्रेशनरची काही गरजच नाही. काय ते प्रोजेक्टर लावलाय आणि आता आपण मूवी बघणार ह्याच्यावर. हे सगळं इतकं खोटं, इतकं नाटकी असतं ना. एकतर तो म्हणे की म्हण्यावर बघा कसे कम्फर्टेबली, हे पण एक कारण होतं की आम्ही असा सोफा ठेवला की हे पण एक मुख्य कारण आहे की इथे बसून असं कम्फर्टेबली कसं, त्याला काही बॅकरेस्टच नाही आहे, तो पण असा वाकडा बसलाय. तो समोरच्या त्या शटरवर लावायला पाहिजे तर ॲटलिस्ट काहीतरी ते म्हणू शकतो आपण की पाठ टेकून तो बसलाय. ऑल इन ऑल त्या सोफ्याची पूर्ण अरेंजमेंट गंडलेली आहे बोंबाड. उगाचच काहीही बडबडू नको. सगळं तू जितकं प्रूव्ह करायला जाशील तेवढी नागडी पडशील. कशाला ना, ऑलरेडी आता काय नाही राहिलंय तुझं, झालीस तू आता पूर्ण चढिगना. कशाला उगाचच परत काहीतरी पॉईंट आपला प्रूव्ह करायला. किती माणसाने किती ऑब्सेस्ड असावं. नाही होत आहे तुझं पॉईंट प्रूव्ह. जा ना, निकल ऑडियन्स, जा ना. आणि तर काहीतरी अजीबच फॅमिली आहे. ह्या फॅमिलीमध्ये पण मला काही असं रिअल असं वाटत नाही. हे 4 जणांमध्ये पण म्हणजे त्या मुलींचं त्यांच्याबरोबरचं कॉन्व्हर्सेशन, आईवडिलांचं मुलींबरोबरचं कॉन्व्हर्सेशन, नवरा बायकोचं कॉन्व्हर्सेशन, काहीच नाही. काहीतरी विचित्रच असं बोलणं आणि फक्त कॅमेरासाठी काहीतरी बोलतायत, काहीतरी वागतायत असं वाटतं.
एकतर आहे ना, तो मूवी त्यांनी काही ती मूवी नाईट वगैरे नव्हती, काही मूवी वगैरे काही बघितला नाही. मण्यारला असं झालं असेल की बाबा चल लवकर खतम कर, 10 बज गए, अभी कब तक वेट करावं की डार्लिंग. तर या दोघींना येड्यांना झोपव आणि चल लवकर कामाला लाग. कारण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ते मूवी नाईट बोलून लगेच नेक्स्ट मोमेंटला बोलते की लाईट लाव इकडच्या. तिला ते लाईट लावण्याचं इतकं हे झालेलं, तर म्हणणार नाही नको, आता आपण बघतोय ना, आपण आता मूवी बघणार आहोत ना, थोडं मूवी बघूया ना, लाईट नको लावू. अरे आत्ता तू बोलली मूवी बघणार आहे आम्ही, त्या मुली तिथनं गायब होत्या, मुली काय तिथे राहिल्याच नाही, त्या गायब झाल्या. आणि मूवी स्टार्ट होताच म्हणते की लाईट लावू मी. लाईट का लावते तू? म्हणजे तुला लाईट दाखवायचे आहेत की तुला ते होम थिएटर दाखवायचं आहे की तुम्हाला स्वतःला टाईम स्पेंड करायचं आहे की खरंच तुम्हाला मूवी नाईट करायची आहे? काय खरं आणि काय खोटं? नुसतं म्हणजे हिला असं असतं ना की व्हिडिओमध्ये हे दाखवू की ते दाखवू की तिला स्वतःलाच कळत नाही, आणि एकदाचं काहीतरी दाखवायचं आणि आपलं संपवायचं बस, तेव्हाच हे असं होतं. आता मुलींचं म्हणाल तर मुली आज जेव्हा ते शॉपिंगला गेले होते तेव्हा यांच्या मुलींचं नेहमी असं असतं की आपण हे घेऊ शकतो का मामा, आपण याला घेते, हे छान आहे ना, मला पण घेऊ शकतो का, हे माझ्यासाठी घेऊ शकते का? अशी कुठचे मुलं बोलतात असं? आयदर मुलं म्हणतात की आपण हे घेऊया का, किंवा हे मला, आय थिंक यांच्या लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे की यांचं रिलेशनशिप इक्वेशन काहीतरी विचित्र आहे. आय डोंट नो हाऊ टू पुट इट, बट वियर्ड आहेत हे लोक. म्हणजे त्या मुली आपल्या आईवडिलांबरोबर नाही, कोणाबरोबर तरी, म्हणजे आपण जसं कोणत्या तरी लहानपणी आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा असं दूरच्या नातेवाईकांबरोबर आपण कुठे गेलो आणि आपल्याला काय हवं आहे तर आपण त्यांच्याशी कसं बोलायचं, तसं त्या मुली आपल्या आईवडिलांशी बोलतात. आणि आईवडील एकमेकांशी काहीतरी वेगळंच चाललेलं असतं, मण्यार वेगळ्या झोनमध्ये असतो, ही वेगळे झुरके मारून असते. सच अ वियर्ड फॅमिली. आणि जसं हिला मध्ये मध्ये झटके येतात त्या मुली असण्याचं, आणि हे तिचंच गिल्ट आहे, ते ती वारंवार असं काहीतरी दाखवून ते अगेन ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असते की मी खूप हॅपी आहे, मी खूप खुश आहे, मुली आहेत मला, त्या माझ्या कजागलक्ष्म्या आहेत, हे वारंवार ती प्रूव्ह करत असते. आणि त्यातनं मला ते कुठेतरी म्हणजे मुलींबद्दल तिला खरंच काही प्राऊड आहे. आणि अगेन कशाला काय प्राऊड? आणि इवन तिच्या तुम्ही इन्स्टा पेजला पण बघितलं तर तिथे लिहिलेलं आहे प्राऊड मदर फॉर व्हॉट? का प्राऊड मदर? काय म्हणजे मुलींना जन्म दिला म्हणून प्राऊड मदर? मला समजतच नाही. म्हणजे हे हिच्या मनातलं हिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे, आणि देवाने अक्षरशः म्हणजे हिच्याकडनं ते सुख हिरावून घेतलं आणि स्वतःच त्याच्यामध्ये गुरफटलेली आहे. माझं अजिबातच असं म्हणणं नाही आहे की मुली चांगल्या की मुलं चांगले. अरे अशा कोणाला तरी विचारा जे मुलासाठी प्रयत्न करतायत, एक मूल व्हावं, कसंही ते मुलगा असो किंवा मुलगी असू दे, काही व्हावं पण व्हावं, आणि त्यांना होत नाही. आणि हिचं काय चाललंय? काय नुसतं माझ्या मुले माझ्या आहे, आणि काय चपाती केली, कधी काय ते साफ करतायत, हे करतायत, ह्याच्यामध्ये काय आहे? म्हणजे तू त्यांना काय अपब्रिंगिंग देतेस? तू त्यांना स्वतःसारखंच बनवतेस, असंच कोणतरी असाच एक गावठी कोणतरी पैसेवाला पकडा आणि मग आयुष्यभर त्याची अशीच त्याला रिझवत राहा, आणि वयाप्रमाणे आता तू त्यांना जेवण वगैरे असं काहीतरी करून रिझवण्याचं प्रशिक्षण देतेस, आणि वयापरत्वे तू जशा त्या मोठ्या होतील तसं त्यांना आणि वेगळे वेगळे प्रशिक्षण देशील. आणि म्हणून तुला असं वाटत असेल की मे बी मी त्यांना म्हणजे तू त्यांना स्वतःसारखंच बनवशील, आणि कोणतरी मण्यारसारखाच असेल आणि त्याच्या पुढे कशा त्या मागे पुढे करतील, आणि त्याच्यासाठी मण्यारपेक्षा बेटर कोण असू शकतं? सो मण्यारला जर ते रिझवू शकल्या, मण्यारला जर त्या खुश करू शकल्या, तर डेफिनेटली ते तुझा वारसा पुढे चालवतील. आणि त्याचं ट्रेनिंग जोरदार चालू आहे असं त्या रीलमधनं जाणवलं. कारण जर त्यांनी काही बनवलं किंवा काही ते करतायत तर त्या दरवेळेला मण्यारसाठी का करत असतात, तुझ्यासाठी का नाही करत? याचा अर्थ तू त्यांना मण्यारसारख्या एखाद्या पुरुषाला कसं रिझवायचं ह्याचंच ट्रेनिंग देत असतेस. आणि आमच्यासाठी ना, आमच्या मुलांनी आम्हाला प्राऊड करण्यासाठी आमचे जे काही क्रायटेरियाज आहेत ते ह्याच्यापेक्षा खूप बियॉन्ड आहेत आणि खूप वेगळे आहेत. हे असलं काहीतरी चपात्या बनवणं आणि घराची साफसफाई करणं हे तर बेसिक आहे.
एवढं प्रत्येक मुलाने मुलीने त्यांना ते आलंच पाहिजे. आत्मनिर्भरता म्हणतात त्याला. तेवढं तर त्यांना करता आलंच पाहिजे. नथिंग टू बी प्राऊड अबाउट इट. आणि त्या मुली कधीच तुला प्राऊड करणार नाहीत. जे तू तुझ्या आईबरोबर किंवा मण्याने त्याच्या आईबरोबर केलं आहे तेच तुमच्या बाबतीत होणार आहे. कारण घाणीतनं घाणीचीच पैदास होते. आणि असं म्हणतात की पहिली जी 10 वर्ष असतात ती खूप क्रुशियल असतात. 5 वर्ष तर खूपच, आणि त्याच्यानंतर अजून 5 वर्ष. सो 10 वर्षाचा पिरियड जो असतो तो एकदम क्रुशियल पिरियड असतो. आणि त्याच्यामध्ये मुलं घडत असतात, ते बघत असतात आपल्या आजूबाजूला काय होतं आहे आणि कसे आहेत. तर त्यांनी इतक्या लहान वयामध्ये जे बघितलं आहे त्याच्यावरून कसं तू अपेक्षा करतेस? खोटारडेपणा इतका रक्तात भिनल्यानंतर त्या काहीतरी वेगळं होतील असं एक्सपेक्ट करणंच चुकीचं आहे, नाही का बोंबाड? नाही का नाही का नाही का स्वतः वाटेल ते घेत असतेस. काही म्हणजे मागचा पुढचा विचार न करता हे घेऊया का ते घेऊया का, माझं हे स्वप्न होतं, मला हे पाहिजे होतं, मला ते करून त्या मुलींचा पैसा खातेस. आणि त्यांना साधं काही पाहिजे असेल तर तुझी डील असते. तुला हे पाहिजे तर ते नको घेऊ, तुला ते पाहिजे तर हे नको घेऊ, तुला वॉटर गन पाहिजे तर मग हे नको. असं म्हणजे तू त्यांचा पैसा तू मारतेस. असं वागतं का कोण लक्ष्म्यांशी? ज्यांची आई इतकी कुमाता आहे, कुमातेच्या पोटी कसे काय लक्ष्म्या कशा येतील? कुलक्ष्म्याच येणार ना. त्या बापाला तर काहीच पडलेली नाही आहे. त्याला पण काय आहे म्हणून आहे, आपलं काहीतरी चाललंय. आणि कधी कारण असलं असतं तर त्याने आधी म्हणाला असता की माझ्या मुलींना खायला दे, जेव्हा तू बकणे भरतेस आणि त्या मुली तोंडाकडे बघत असतात. सो एनिवेज अपार्ट फ्रॉम दॅट, आज मण्यार काहीतरी बाबा पिझ्झा बनवत होता आणि थंबनेल पण एकदम असं की दोघांनी मिळून केलं की संसाराची गाडी बिडी. हां बरोबरच आहे, ठगवता पण ना दोघं मिळून. आणि ऑल थँक्स टू मी बोंबॅड की मी तुला इतक्या सुंदर सुंदर आयडियाज देते की कसं तुझं काम कमी करते. आणि म्हणजे मी सतत बोलत असते ना की मण्यार काय मोठा नाग काय बसलेला असतं करत, आणि तुला एवढा राबवतो सगळं तू, आणि म्हणून तो सतत कदा थकलेले असते. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आता तू मी थकले ते बोलणं तू कमी केलं आहेस. ते ढेकरचं पण जरा बघून घे, कारण ते ढेकर मारायची सवय काय तुझी जात नाही आहे. आणि थोडं मण्यारला पण आता थोडं का होईना थोडं दाखवायला तरी काहीतरी करतोय. सो बघ मी तुला किती म्हणजे तुझ्या लाईफमध्ये जे काही थोडेफार सुखाचे क्षण तुला जे मिळाले, थोडे जे निवांत क्षण तुला मिळाले ते ओनली बिकॉज ऑफ मी. सो बी थँकफुल, समजलं ना? उलटं काय जास्तच म्हणजे जिसका करणे जाओ भला तो म्हणतो आपलाच खरा. आणि आता सगळं कमी पडलं म्हणून आज ही बाई गॅरेजमध्ये जेवायला बसली. आणि आज आम्ही गराजमध्ये जेवणार आहोत. आणि गराजमध्ये ना वेगळंच मजा येते आणि खूप छान वाटतं. गराजमध्ये खूप थंड वाटतं. म्हणजे जस्ट टू प्रूव्ह मी की गराज आहे. आणि ते गराज म्हणजे लगेचच मी बोलल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सगळं सोडून तो देवारा ती गराजमध्ये करायला बसली. आणि त्याच्याहून अजून आता प्रूव्ह करायला की आम्ही गराजमध्ये जेवतो पण म्हणजे आम्ही कधीही ते यूज करू शकतो, कारण ते आमचंच आहे आणि आम्ही ते सोलली ओन करतो हे दाखवण्यासाठी तू आज गराजमध्ये जेवण्याचा प्रोग्राम केलास. लाईक रिअली काय म्हणजे ह्याच्यामध्ये आता काय सिविक सेन्स आहे की तुम्ही असं शटर उघडून, ऑब्व्हियसली आता शटर उघडून बसणार का काय आता माहिती नाही, पण जर शटर ओपन करून जर तुम्ही तिथे बसणार तर मग येणारे जाणारे बघणार तिकडे तुम्ही कुठे बसणार, खाली बसणार का? तिथे पण एक डायनिंग टेबल केलं आहे. म्हणजे सगळं सोडून आता ते कशाला तो वरांदा बनवला, तो वरांदा ते पण आता संपलं. तर आता गराज म्हणजे आय एम स्पीचलेस मंडळी. मला ना खरंच शब्द नाही सापडत आहेत आणि काय एक्सप्लेन करावं ते कळत नाही आहे. इतकं मोठं घर पण अशी ही भीक लागल्यासारखी काय वागते? काय असेल या बाईचं, काय मेंटॅलिटी आहे? जर तुम्हाला काय कळलं आहे ना तर मला म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला काय समजते गराजमध्ये, जरा प्लीज एक्सप्लेन दिस टू मी. आणि ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. खूप मोठं झालं. मांसाड घाण करायचं थांबतच नाही, सगळ्यामध्ये घुसते. आणि मी आता जिथे पॉसिबल असेल, जिथे मला बोलायचं आहे ना, मी हिला सोडणार नाही आहे. त्याच्यामुळे सो बेअर विथ मी. हे चालू राहू शकतं जोपर्यंत ह्या मांसाडचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत. सो होप आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. होप दे विल गिव्ह मी अ चान्स टू चूज सम अदर कॅरेक्टर. लेट्स सी. So see you tomorrow. Take care. Bye bye. Masalam.